नाशिकमधल्या वृक्षतोडीला 15 जानेवारीपर्यंत स्थगिती. राष्ट्रीय हरित लवादाचा अंतरिम आदेश. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत झाडं तोडू नका, सरकारला आदेश. दोन्ही सभागृहामधील विरोधी पक्षनेते अधिवेशन संपण्यापूर्वी नेमा. उद्धव ठाकरेंची मागणी. तर काँग्रेसचा दावा खोडण्यासाठी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट. सभापती राम शिंदेंचीही घेतली भेट. सर्जेराव टाकले आणि नितीन देशमुख या आव्हाड पडळकर समर्थकांना 2 दिवसांच्या कारावासाची शिक्षा. एबीपी माझाच्या बातमीवरती शिक्कामोर्तब. पास देताना पार्श्वभूमी तपासा, बोंडेकर समितीची शिफारस. सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांच्या ओएसडीच्या माध्यमातून लाखो रुपये घेतले जात आहेत. विधानसभेत विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक आरोप. तर अखिल काझींनी मात्र आरोप फेटाळले. बेरोजगारीच्या प्रश्नावरती एनएसयूआयचा विधानभवनावरती मोर्चा घेऊन जाण्याचा प्रयत्न. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना गेटवरच रोखलं, त्यामुळे वाद. पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची. देशभरात 2027 मध्ये जनगणना होणार. केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय. 2 टप्प्यांमध्ये जनगणना होणार असल्याची माहिती. अंदमानात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं अनावरण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत, आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा. मंगेशकर कुटुंबीय आणि शरद पोंक्षे यांची विशेष उपस्थिती.